हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका बाई तुझा आशीर्वाद या मालिकेच्या आजच्या बुधवार 15 जुलैच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये राजाला कळतच नाही आहे की अवनीला खऱ्या लग्नाचं सत्य सांगायचं की नाही. आणि दुसरीकडे अवनी ही आपली स्वप्न विसरायला लागली आहे. जर मी घरात अशीच बसून राहिले तर मला माझ्या स्वप्नांचा विसर पडेल. मला नोकरी हवी आहे, मला काहीतरी करायचं आहे, असं अवनी यशोदाला म्हणाली. माझ्यासाठी नोकरी शोधा असं म्हणाली. पण यशोदा स्वतःच गवंडी आहे, त्यामुळे तो काही नोकरी शोधू शकत नाही. त्यामुळे यशोदा राजावर खूप चिडला आहे की हे सगळं तुझ्यामुळे होतं आहे. आणि इकडे ज्युनियर देशमाने म्हणजे महेश चक्क एका मोठ्या वकिलाच्या मदतीने दांगट कुटुंबाचं घर त्यांच्याकडून काढून घेण्याचा विचार करतोय. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच राजा यशोदाची ती पिशवी शोधायला येतो ज्या पिशवीत त्याने आपल्या लग्नाचं सर्टिफिकेट आणि फोटो फ्रेम ठेवलेली असते. पण यशोदा तर ही पिशवी घेऊन साईटवर निघून गेलाय, त्यामुळे राजाला ही पिशवी सापडत नाही. आता राजाला हे लक्षात यायला पाहिजे की यशोदा साईटवर ही पिशवी घेऊन गेला असेल. पण राजा खूप घाबरलेला असतो, त्यामुळे संपूर्ण घरभर ही पिशवी शोधू लागतो. हॉलमध्ये, किचनमध्ये, पुढे सगळीकडे तो ही पिशवी शोधण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर कपाटामध्ये, पण त्याला कोठेच ही पिशवी सापडत नाही. जर त्या फोटो फ्रेम, ते सर्टिफिकेट इतर कोणाच्या हाती लागलं तर आपण मेलो अशी भीती त्याला वाटत असते. आणि राजा सगळीकडे ही पिशवी शोधत असतो. तेवढ्यात अवनी येते. अवनी पाहते की राजा काहीतरी शोधतोय. अवनी ही राजाकडेच पाहत असते आणि राजाची शोध मोहीम सुरू असते. तो खूप घाबरलेला असतो. पिशवी नेमकी गेली तरी कुठे हाच प्रश्न त्याला पडतो. आणि तेवढ्यात धोंडी अण्णासुद्धा काहीतरी शोधत शोधत आतमध्ये येतात. त्यांना बिडी प्यायची असते, त्यामुळे ते काडीपेटी शोधत असतात. माझी काडीपेटी कोठे गेली असं म्हणत म्हणत ते सगळीकडे शोधत असतात. आणि मग अवनी राजाला विचारते, राजा काय शोधतोयस तू? राजा अवनीला काही उत्तर देत नाही. त्याला दिसतं की धोंडी अण्णा काहीतरी शोधताय. कोठे गेली माझी काडीपेटी कोठे गेली? तर राजा म्हणतो, अहो अण्णा, असेल ना तेथे, कशाला एवढं शोधताय, एवढं काय टेन्शन घेताय, असेल तेथे पहा पुढं. आणि अवनीला कळतच नाही की हे दोघे बापले काय शोधाशोध करताय. राजा त्याची पिशवी शोधत असतो, धोंडी अण्णा त्याची काडीपेटी शोधत असतो. धोंडी अण्णाला सुद्धा काडीपेटी सापडत नाही आणि राजाला सुद्धा. अवनी ही त्याच्याकडेच पाहत असते. राजा सगळं उलथापालथ करतो, इकडे शोध तिकडे शोध. आणि अवनी त्याला विचारते, अरे राजा तू काय शोधतोयस? पण राजा तिला उत्तर न देता धोंडी अण्णाला सांगत असतो, अहो अण्णा, तुमची काडीपेटी किचनमध्ये कशी असणार? तेथे स्वयंपाकाची काडीपेटी असते. तुमच्या बेडजवळ असेल पहा, खिडकीत तुम्ही ठेवली असेल. आणि धोंडी अण्णा खिडकीजवळ जातो. त्याला ही काडीपेटी सापडते आणि तो आपली मस्त बिडी पेटवतो. इकडे अवनी राजाला विचारते, राजा तू काय शोधतोयस? आणि मग राजाला अवनीला सांगतो, अहो ती एक पिशवी होती, असे निळे पिवळे पट्टे असलेली ती पिशवी. धोंडी अण्णा म्हणतो, ती पिशवी होय, ती पिशवी तर यशा घेऊन गेला त्याच्या कामावर. हे ऐकून राजाला जबर धक्का बसतो. अवनी म्हणते, हो तेच घेऊन गेले. यशोदा माझी पिशवी घेऊन गेला. आता जर त्याला ते सर्टिफिकेट आणि तो फोटो दिसला तर त्याला समजेल की माझं लग्न खरं आहे. मग माझं काही खरं नाही, मेलो मी. काही करून यशोदाच्या हाती लागण्याआधी ती पिशवी मी मिळवली पाहिजे असा विचार करून राजा घराबाहेर धावत सुटतो. अवनी त्याच्या मागे पळते, राजा राजा. परंतु राजा काही ऐकत नाही, चप्पल घालतो आणि यशोदाच्या साईडच्या दिशेने धावत सुटतो. अवनी त्याला आवाज देत असते, पण तो काही थांबत नाही. आणि तेवढ्यात धोंडी अण्णा आपली बिडी पेटवतो आणि या बिडीच्या वासामुळे अवनीला त्रास होतो. धोंडी अण्णाला हे दिसतं, आपण खूप मोठी चूक केली आहे हे त्याच्या लक्षात येतं. सॉरी सॉरी म्हणून धोंडी अण्णा घराबाहेर पळून जातो. आणि या सगळ्या वागण्याचा अवनीला खूप त्रास होतो. अवनी विचार करते, माणसं तर खूप चांगली आहे, पण मी आयुष्यभर येथे नाही राहू शकत. मला लवकरात लवकर जॉब शोधलाच पाहिजे. जर जॉब मिळाला तर मला नोकरी मिळेल आणि मग सगळं सॉर्ट होईल असा विचार अवनी करते. म्हणजे कितीही करा तरी अवनीला फक्त स्वतःचंच पडलंय, ती एक नंबरचा स्वार्थी विचार करते. आणि दुसरीकडे पायल ही वेश बदलून लोन देण्याच्या बहाण्याने
पाण्याच्या गॅरेजवर आलेली असते आणि ती पाण्याला शेजारी बसायला सांगते. पाण्या तिच्या शेजारी बसतो तर पायल त्याच्या आणखीनच शेजारी जाऊन बसते आणि मग आपल्या डोळ्यांवरचा गॉगल काढते आणि पाण्याकडे पाहते. आता डोळ्यांवरून तर लगेच कळून येतं ही पायल आहे, पण पायलची थोडी हेअरस्टाईल वेगळी आहे, त्यामुळे पाण्या तिला काही ओळखत नाही. तिच्याकडे पाहून स्माईल करतो. पायलसुद्धा त्याच्याकडे पाहून स्माईल करते आणि म्हणते, चला आता मला तुमची काही माहिती हवी आहे, त्यावरूनच तुम्हाला लोन मिळेल की नाही हे ठरेल. पाण्या म्हणतो, विचारा ना. मग पायल त्याला विचारते, तुमचं फुल नेम काय? तर पाण्याला फुल नेमसुद्धा कळत नाही, फक्त नेम कळतं आणि तो म्हणतो धनपाल. पायल विचारते, पूर्ण नाव? पाण्या आपलं पूर्ण नाव सांगतो, धनपाल धोंडीराज डांगट. पायल हे सगळं फॉर्ममध्ये लिहून घेत असते. मग पायल त्याला विचारते, तुमची एज किती आहे? पाण्या सांगतो 26 वर्ष. पायल हे लिहिते. मग पायल विचारते, तुमचं क्वालिफिकेशन काय आहे? एज्युकेशनल क्वालिफिकेशन. पण पाण्याला हे काही कळत नाही. पायल म्हणते, शिक्षण 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 किती झालं आहे? पाण्या सांगतो 10वी. म्हणजे खरं सांगायचं तर 10वी पण नाही, 10वीला मी गेलोच नाही, माझं शिक्षण फक्त 9वी झालं आहे. पायलला आश्चर्य वाटतं. पायल विचारते, तुमचं शिक्षण फक्त 9वी झालं आहे? पाण्या लाजतो आणि म्हणतो, हो आता तेवढंच झालं आहे. तर पायल म्हणते, काही प्रॉब्लेम नाही मिस्टर धनपाल, तुमचं शिक्षण कमी झालं आहे पण तुमचे स्किल्स खूप चांगले आहेत, म्हणूनच मी तुम्हाला लोन देणार आहे. हे ऐकून पाण्या खुश होतो आणि म्हणतो, खरंच तुम्ही मला लोन देणार का? पायल म्हणते, 100%. फक्त पुढच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही काय देताय त्यावर अवलंबून आहे. पाण्या म्हणतो, विचारा ना, सगळ्या प्रश्नाचे एकदम बरोबर उत्तर देतो मी. पायल त्याला विचारते, तुमचं लग्न झालंय का? पाण्या सांगतो, नाही, नाही झालंय. पायलला हे तर माहीतच असतं. मग पायल पुढचा प्रश्न विचारते, तुम्हाला एखादी गर्लफ्रेंड वगैरे आहे का? तर पाण्या काही बोलणार त्याआधी संब्या म्हणतो, अहो कसली गर्लफ्रेंड आणि कसलं लग्न? अहो पोरीची सावली जरी दिसली ना तरी आपला पाण्यादा 760 फूट लांब पळतो. पायल खूप चिडते आणि म्हणते, तुम्हाला विचारलंय का मी? मी तुमच्याशी बोलते का? नाही ना, मी यांना प्रश्न विचारलाय, मग त्यांनीच उत्तर द्यायचं. तुमची एखादी गर्लफ्रेंड आहे का? पाण्या सांगतो, नाही नाही, आपली एकही गर्लफ्रेंड नाही आहे आणि असण्याचा काही विषयच नाही ना. पायल विचारते, तुम्ही खरं बोलताय ना? तर पाण्या चिडून म्हणतो, हा काय प्रश्न आहे? गर्लफ्रेंड आहे का आणि हे आहे का? तुम्हाला लोन द्यायचं आहे ना, तुम्ही असे पर्सनल प्रश्न का विचारताय? तर पायल चिडून म्हणते, तुम्हाला जर लोन हवं असेल ना तर या प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागतील, नाहीतर तुम्हाला लोन मिळणार नाही. मला असं वाटतं तुम्हाला लोन घेण्यात काही इंटरेस्ट नाही आहे, म्हणून तुम्ही असे वागताय. असं म्हणून पायल तेथून जाण्याचं नाटक करते. पाण्या म्हणतो, अहो नाही नाही मॅडम, पाहिजे मला लोन, पण असे तुम्ही प्रश्न का विचारताय ते मला कळत नाही. पायल चिडून म्हणते, कारण आमच्याकडे अशी अनेक माणसं आहेत की मस्त आमच्याकडून लोन पास करून घेतात आणि मग त्या लोनच्या पैशात लग्न करतात, नाहीतर एखाद्या सटवी टवळीवर उडवतात ते पैसे. म्हणून तुम्हाला गर्लफ्रेंड आहे की नाही हे जाणून घेणं आमचं खूप महत्त्वाचं आहे. पाण्या म्हणतो, नाही नाही, आपली अशी कोणी गर्लफ्रेंड नाही आहे. पायल म्हणते, हे तुम्हाला आम्हाला लिहून द्यावं लागेल. पाण्या म्हणतो, हो देईल ना लिहून. पायल विचारते, कोण लिहून देणार? पाण्या सांगतो, आपले 2 मोठे भाऊ आहे ते लिहून देतील. पायल म्हणते, आता लिहून द्यायला तयार आहे म्हणजे तुम्ही खरं बोलताय असं मी मानते. पाण्या म्हणतो, अहो खरंच बोलतो आपण, हे गर्लफ्रेंड बिलफ्रेंड विषयच नाही आपला आणि लग्न करायचा सुद्धा सध्या कोणताच विचार नाही आहे. तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका. तुम्ही मला जे पैसे द्याल ना त्या पैशामध्ये मी फक्त माझ्या घरचंच पाहणार आणि माझं स्वप्न पूर्ण करणार, मस्त एक गॅरेज टाकणार. तुम्ही त्याचं टेन्शन घेऊच नका. हे ऐकून पायल खूप खुश होते आणि तिचा विश्वास बसतो की नक्कीच पाण्याची कुणी गर्लफ्रेंड नाही आहे. आणि तेवढ्यात तेथे नेहमीचा चहावाला येतो. सांब्या म्हणतो, अरे लवकर यायचं ना, किती उशीर लावला? आणि पायल सगळं विसरून त्याला म्हणते, अरे हो ना भावा, किती उशीर झाला, बरं झालं लवकर आला, दे बरं एक चहा, किती वाट पाहत होते मी तुझ्या चहाची. हे ऐकून पाण्याला आश्चर्य वाटतं आणि पाण्या विचारतो, तुम्ही दोघे एकमेकांना ओळखता का? पायलला समजतं तिने माती खाल्ली आहे, आता काय उत्तर द्यायचं हाच प्रश्न पायलला पडतो. आणि इकडे यशोदा ही पिशवी घेऊन त्याच्या साईटवर आलेला असतो आणि राजाने सांगितल्याप्रमाणे तो आपला शर्ट बदलतो आणि दुसरा कामावरचा शर्ट घालतो. तेथे असलेली सगळी माणसं म्हणतात, यशोदा आजकाल तुम्ही लय भारी भारी शर्ट घालून येत आहे. यशोदा म्हणतो, हो हो. मग यशोदा त्याची पिशवी उचलतो. या पिशवीत त्याची सगळे कामाची गोष्टी असतील. तो पिशवी उघडून पाहतो तर त्याला त्याच्यामध्ये सर्टिफिकेट आणि
ते जे फोटो फ्रेम आहे त्याचा मोठा एनव्हलप दिसतो. यशोदाला कळतच नाही हे नेमकं काय आहे. यशोदा ते उघडून पाहतो तर सगळ्यात आधी त्याच्यासमोर राजा आणि अवनीच्या लग्नाचं सर्टिफिकेट येतं आणि हे सर्टिफिकेट पाहून यशोदाला जबर धक्का बसतो. कारण राजा आणि अवनीने त्याला सांगितलं होतं की त्यांचं पोलीस स्टेशनमध्ये झालेलं लग्न खोटं आहे आणि हे सर्टिफिकेट पाहिल्यावर त्याला समजतं की राजा त्याच्याशी खोटं बोलला होता, त्याने अवनीशी खरं खरं लग्न केलं आहे. यशोदाला जबर धक्का बसतो आणि इकडे राजा यशोदाच्या साईडच्या दिशेने धावत पळत असतो. कोणत्याही परिस्थितीत यशोदाला ते फोटो, ती फ्रेम दिसायला नको असा त्याचा विचार असतो. आणि मग यशोदा दुसरं एनव्हलपसुद्धा उघडून पाहतो आणि यामध्ये राजा आणि अवनीच्या लग्नाचा फोटो असतो. आणि पोलीस स्टेशनमध्ये काढलेला हा फोटो पाहून त्याला समजतं की या दोघांचं लग्न खरंच आहे. तेवढ्यात राजा साईटवर पोहोचतो आणि म्हणतो यशोदा. यशोदा त्याच्याकडे रागारागाने पाहतो. राजाला त्याच्या हातामध्ये लग्नाची ही फोटो फ्रेम, त्यानंतर सर्टिफिकेटची फोटो फ्रेम दिसते आणि तो खूप घाबरतो. यशोदा राजाकडे रागारागाने पाहतो. त्याच्याकडे खूप सारे प्रश्न असतात. राजा पुढे येतो आणि म्हणतो अरे यशोदा. यशोदा त्याला जाब विचारतो, राजा तू अवनी मॅडमशी खरं खुरं लग्न केलं आहे? राजा म्हणतो अरे हो दादा, ते मी. पण पुढे तो काही बोलणार तेवढ्यात यशोदा त्याच्या सणसणीत मुस्काटात मारतो. राजाला जबर धक्का बसतो. यशोदा चिडून म्हणतो याचा अर्थ तू त्यांना फसवून त्यांच्याशी खरं लग्न केलं आहे. आणि यशोदा पुन्हा त्याच्यावर हात उगारतो. राजा खालीच बसतो आणि म्हणतो दादा माझं एकदा ऐकून तरी घे. यशोदा चिडून म्हणतो राजा तुला हाणला पाहिजे, लय हाणला पाहिजे. अरे काय करून बसलास तू हे? तर राजा सांगतो अरे यशोदा माझं ऐकून घे, यामध्ये माझी काही चूक नाही आहे. माझ्या हातात काही नव्हतं, तेव्हा जे करणं योग्य होतं मी तेच केलं आहे. यशोदा विचारतो मग तू त्यांच्याशी खोटं का बोलला? तू त्यांच्याशी खोटं बोलून लग्न केलं आहे, त्यांना फसवलं आहे. तू त्यांना असं सांगितलं आहे की तुझं लग्न हे खोटं आहे आणि तू त्यांच्याशी खरं खरं लग्न केलं आहे. राजाला काय बोलावं ते कळतच नाही. यशोदा त्याची गचंडी पकडतो आणि म्हणतो राजा तुझं तुला कळतंय तरी का? अरे तू का हे सगळं केलंस? तर राजा सांगतो अरे यशोदा त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी. यशोदा चिडून म्हणतो अरे त्यांची स्वप्न त्यांच्या स्वप्नांच्या नावाखाली तुला वाटेल तसं करतोय, तसा वागतोय. अरे त्यांना काय करायचंय नाही करायचंय हे त्यांचं ते ठरवतील ना. तू कोण ठरवणार आहे? त्यांच्या आयुष्याचा निर्णय घेण्याचा हक्क त्यांनी स्वतःच्या बापाला सुद्धा दिला नव्हता. त्या विवांशी लग्न नाही करायचं म्हणून त्या घर सोडून पळून गेल्या ना. आणि मग तू त्यांना फसवून त्यांच्याशी लग्न केलं. लाज नाही वाटत का तुला? यशोदा राजाला ते ढकलून देतो. राजाला सुद्धा खूप राग येतो. राजा चिडून म्हणतो यशोदा मी जे काही केलं ना त्यांच्या भल्यासाठीच केलं. माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. यशोदा म्हणतो त्यांच्या भल्यासाठी केलं म्हणजे हे काय बोलतोयस तू? आणि मग राजा झालेला सगळा प्रकार सांगतो. यशोदा ज्या दिवशी आम्ही त्यांच्या घरून पळालो ना, त्यांच्या वडिलांचे गुंड आमचा पाठलाग करत होते. माझ्या जीवावर उठले होते ते. आणि मी कसाबसा त्यांच्यापासून वाचलो आणि त्या पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलो. आणि पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर मला कळलं की त्यांनी आपल्या घरचा पत्तासुद्धा काढला आहे. आणि मला हवालदार साहेबांनी सांगितलं की जर तुला त्या पोरीचा आणि स्वतःच्या कुटुंबाचा जीव वाचवायचा असेल ना तर तिच्याशी लग्न करावं लागेल. कारण जर तू लग्नाला नकार दिला तर तिचा बाप तुझ्या कुटुंबाला मारून टाकेल, तुला मारून टाकेल. आणि मग त्या पोरीला त्या विवांशी लग्न करावं लागेल. आणि तो विवान कसं आहे हे आम्हालासुद्धा कळतं आहे. तुला त्या पोरीचा आणि स्वतःच्या कुटुंबाचा जीव वाचवायचा असेल ना तर हे लग्न करावंच लागेल. हे ऐकून यशोदाला जबर धक्का बसतो. राजा यशोदाला सांगतो यशोदा मी काय करणार होतो? त्यावेळेस जर मी लग्नाला नकार दिला असता तर पोलिसांना अवनी मॅडमला त्यांच्या वडिलांच्या हवाली करावं लागलं असतं. आणि मग त्यांच्या वडिलांनी त्या विवांशी त्यांचं लग्न लावून दिलं असतं. आणि मग विवानने कन्फर्म त्यांना मारून टाकलं असतं, त्यांचा जीव घेतला असता. फक्त त्यांचा जीव वाचावा आणि माझ्या कुटुंबाचा जीव वाचावा म्हणून मी हे लग्न केलं आहे. त्यांच्या स्वप्नांसाठी हे लग्न केलं आहे. यशोदाला खूप राग आलेला असतो. राजा म्हणतो यशोदा यात माझा काही स्वार्थ नाही आहे. मी फक्त त्यांची स्वप्न जिवंत राहावीत, त्यांना त्यांची स्वप्न पूर्ण करता यावीत यासाठी त्यांच्याशी लग्न केलं. मी त्यांना सत्य जरी सांगितलं असतं ना तरी त्यांच्यासमोर फक्त दोनच पर्याय होते. एक तर विवांशी लग्न करायचं किंवा मग माझ्याशी लग्न करायचं. विवांशी लग्न केलं असतं तर त्यांची स्वप्न तर मेलीच असती, पण त्या विवानने त्यांनासुद्धा मारलं असतं. त्यांनी आता कमीत कमी माझ्याशी लग्न केलं आहे तर काय होईल जास्तीत जास्त?
त्या मला सोडून जातील, पण त्यांची स्वप्न तर जिवंत राहतील, त्या जिवंत राहतील म्हणून मी त्यांच्याशी लग्न केलं. राजादाला हे सगळं बिलकुल पटत नाही. राजाला विचारतो, मग तू त्यांना खरं सांगून लग्न का नाही केलंस? राजा सांगतो, तेथे माझ्यासमोर काही पर्यायच नव्हता. यशाला म्हणतो, कारण तुला असं वाटत होतं तू त्यांना लग्नाचं म्हणाला तर त्या तुझ्याशी कधीच लग्न करणार नाही, कारण तुमच्या दोघांमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे, म्हणूनच ना. राजा म्हणतो, यशोदा, मला घरी आल्यावर सुद्धा त्यांना सगळं सांगायचं होतं, परंतु घरी आल्यावर अण्णाने अख्खा गाव गोळा करून ठेवला होता. रिसेप्शन होतं. आधीच अख्ख्या गावात लोक आपल्याबद्दल काय बोलताय, आणि मग मी त्यांना जर हे सगळं सांगितलं असतं तर आपली आणखीन बदनामी झाली असती, म्हणून मी कोणाला काहीच सांगितलं नाही. यशोदा विचारतो, मग इतके दिवस झाले रिसेप्शन नंतर, मध्ये एवढा वेळ होता तेव्हा का नाही सांगितलं? राजा सांगतो, कारण माझी हिंमतच नाही झाली. यशोदा, माझा त्यांच्यावर खूप जीव आहे. मी जर त्यांना सत्य सांगितलं तर त्या मला सोडून निघून जातील, या भीतीने मी त्यांना काहीच सांगितलं नाही. आणि यशोदा, त्यांच्यामुळे आपल्या घराला बाईचा आशीर्वाद मिळालाय ना, मला तो सुद्धा जाऊ द्यायचा नाहीये, म्हणून मी असं वागलो. यशोदाला खूप वाईट वाटतं. यशोदा या दोघांच्या लग्नाचे सर्टिफिकेट्स, फोटो फ्रेम या पिशवीत घेऊन येतो आणि राजाकडे देतो आणि म्हणतो, राजा, खरंय, तुला जसं करायचं, जसं वागायचं ना तसं वाग तू. त्यांना सत्य सांगायचं असेल तर सांग, नसेल सांगायचं तर नको सांगू, पण एक लक्षात ठेव, तो आपल्या घरासाठी बाईचा आशीर्वाद आणलाय, पण स्वतःसाठी एक शापसुद्धा आणलाय. आणि हा शाप म्हणजे तुला नेहमी भीती वाटत राहील की त्यांना सत्य कळलं तर काय होईल, त्यांना सत्य कळलं तर त्या घर सोडून जातील. या शापाबरोबरच आता तू जग, तुझं जीवन तुला लखलाभ, असं म्हणून यशोदा राजाला तिथून जायला सांगतो. राजा खूप दुःखी असतो आणि ही पिशवी घेऊन बाहेर येतो आणि म्हणतो, देवी आई, तुला सुद्धा माहिती आहे हे सगळं मी स्वतःसाठी नाही केलंय, हे सगळं मी फक्त त्यांच्या स्वप्नांसाठी केलंय. आता जे काही होईल ते तुझ्या मर्जीनेच होईल. असा विचार करून राजा हा घरी यायला निघतो. राजा ही फोटो फ्रेम, हे सर्टिफिकेट घेऊन रस्त्याने जात असतो. खूप दुःखी असतो. बॅकग्राऊंडमध्ये सॅड सॉन्ग सुरू असतं आणि तेवढ्यात राजाला रस्त्यात एक शेकोटी पेटलेली दिसते आणि क्षणभर राजाच्या मनात विचार येतो की अवनी मॅडमच्या हाती हे सगळं लागण्यापेक्षा मी हे सगळं जाळून टाकतो. आणि राजा चक्क ही फोटो फ्रेम आणि हे सर्टिफिकेट बाहेर काढतो. पण हे सगळं जाण्याची त्याची इच्छा होत नाही, कारण हे लग्न खरं आहे आणि राजाचं अवनीवर किती प्रेम आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. राजा या फोटो फ्रेमला स्वतःच्या छातीशी कवटाळतो, नंतर हिम्मत करतो आणि विचार करतो, आता मी हे जाळून टाकतो. तो या फोटो फ्रेम या आगीत टाकणार. तेवढ्यात त्याला आठवतं की मी अवनीशी लग्न केलं होतं आणि राजा विचार करतो, माझ्याकडे अवनी मॅडमशी लग्न केल्याचा हा एकमेव पुरावा आहे, ही एकमेव आठवण आहे, आणि जोपर्यंत त्यांना सत्य कळत नाही तोपर्यंत माझ्याकडेच हे राहू दे. असा विचार करून राजा ही फोटो फ्रेम पुन्हा एकदा छातीशी कवटाळतो आणि घराकडे निघून जातो. इकडे सिनियर देशमानेने सांगितल्याप्रमाणे ज्युनियर देशमाने लगेच दत्ताला कॉल करतो. ज्युनियर देशमानेचा कॉल आलाय, त्यामुळे दत्ता खूप खुश होतो आणि म्हणतो, सिनियर देशमानेने चांगली चावी लावलेली दिसते ज्युनियर देशमानेला, म्हणून स्वतःहून कॉल आलाय. दत्ता खुश होऊन फोन उचलतो आणि म्हणतो, बोला ज्युनियर देशमाने. तर महेश चिडून म्हणतो, माझं नाव महेश आहे, मला फक्त महेश म्हणायचं, आणि माझी बहीण कधी घरी परत येणार आहे? तर दत्ता सांगतो, अहो, आमचे प्रयत्न सुरू आहे, एकदम शर्थीचे प्रयत्न, तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुमची बहीण लवकरच घरी परत येईल. महेश विचारतो, मला अजून एक गोष्ट कळली आहे, तुमच्या घरावर केस सुरू आहे ना, म्हणजे ते दांगट ज्या घरात राहतात त्या घरावर. दत्ता सांगतो, अहो हो ना साहेब, ते घर आहे ना माझं आहे हो, माझं आणि माझ्या बहिणीचं, पण त्या धोंड्याने त्यावर कब्जा केला आहे. किती दिवसाचा स्टे लागला आहे, वर्ष झालं, पण काही झालंच नाही. महेश म्हणतो, ठीक आहे, ती सगळी कागदपत्र घेऊन मला भेट, मी आमच्या वकिलांना दाखवतो, काही होतंय का पाहूया. दत्ता म्हणतो, अरे वा साहेब, म्हणजे तुम्ही मोठा वकील देणार? साहेब, असं झालं ना तर खरंच खूप छान होईल, म्हणजे 2 कामं होतील, एक तर तुमची बहीण तुमच्या घरी परत येईल आणि दुसरं म्हणजे आम्हाला आमचं घर मिळेल, आमच्या म्हातारपणाची सोय होईल व खूप चांगलं होईल. महेश चिडून म्हणतो, आधी ती कागदपत्र आणून दे, बाकीचं आपण सगळं नंतर पाहू. दत्ता म्हणतो, अहो तुम्ही स्पॉट आणि वेळ सांगा, मी हजर झालोच तेथे. महेश फोन कट करतो. दत्ता खूप खुश असतो आणि म्हणतो, धोंड्या, आता फक्त तुझी सून घर सोडून नाही जाणार,
तर तुझं घरच तुला सोडून जाईल. आणि असा विचार करून दत्ता खूप खुश होतो. आणि इकडे अवनी ही ऑनलाईन फॉर्म भरत असते, रिझ्युमी अपलोड करत असते नोकरी मिळवण्यासाठी. आणि ती खूप टेन्शनमध्ये असते. मी सगळं लिहील, पण जेव्हा डॉक्युमेंट्स लागतील तेव्हा माझ्याकडे डॉक्युमेंट्स नाही आहे. धन्या तिला समजावून सांगतो, वहिनी, तुमची सर्टिफिकेट्स नाही आहे ना, पण तुमचं टॅलेंट, तुमचं नॉलेज आहे तुमच्याकडे, टेन्शन घेऊ नका. एखादी अशी व्यक्ती असेल ना जी तुमचं नॉलेज पाहून तुम्हाला नोकरी देईल, तुम्ही भरून तर पहा. अवनीला हे पटतं आणि मग अवनी तिचे मार्क्स लिहिते. 10वीला 98% 98%. तर धन्या म्हणतो, वहिनी, एवढे मार्क्स नाही लिहायचे, खरं वाटलं पाहिजे ना समोरच्याला, 80-82% लिहा. अवनी म्हणते, अरे ते माझे खरे मार्क्स आहे, मला 10वीला 98%च पडले होते. तर धन्या म्हणतो, अरे बापरे, खरं की काय? अवनी हसू लागते. धन्या म्हणतो, अहो तुमचे एवढे टक्के तर मला, राजादाला आणि पाण्यादाला मिळून सुद्धा नाही पडले, जेवढे तुम्हाला एकटीला पडले. अवनी हसत असते. आणि तेवढ्यात धन्याला त्याच्या कॉलेजमधील मित्राचा कॉल येतो. धन्या फोन उचलतो आणि म्हणतो, काय रे? तर हा मित्र सांगतो, सगळी मुलं कॉलेजला आली आहेत. धन्या चिडून म्हणतो, अशी कशी आली? आज तर आपला कॉमन ऑफ होता ना. अरे त्या गुणवंत विद्यार्थ्याच्या धन्या काही शिवी देणार इतक्यात अवनी त्याच्याकडे पाहते. धन्याला समजतं ही योग्य जागा नाही आहे शिवी देण्याची. आणि धन्या म्हणतो, वहिनी, ते कॉलेज असाइनमेंटचं काम आहे, मी आलो, असं म्हणून धन्या तेथून निघून जातो. आणि तेवढ्यात राजा घरी परत येतो. राजा पाहतो की अवनी घरातच बसली आहे. राजाच्या हातात ही सर्टिफिकेट्स असतात, फोटो फ्रेम असते. आता त्याचं काय करायचं हाच प्रश्न राजाला पडतो. आणि राजा अवनीच्या मागे येऊन उभा राहतो. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता. पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की अवनी ही यशादाला म्हणेल, यशादा, माझ्यासाठी नोकरी पहा. घरात बसून बसून मला माझ्या स्वप्नांचा विसर पडेल, काहीतरी करा माझ्यासाठी. अवनी दुःखी होऊन तेथून निघून जाईल. आणि मग यशादा राजाला विचारेल, राजा, तू त्यांच्या स्वप्नांसाठी त्यांच्याशी लग्न केलंय ना, आणि आता त्यांची स्वप्नच मरताय, आता तू काय करशील? राजा खूप दुःखी होईल आणि मग अवनीला जाऊन भेटणार. मग राजा अवनीला सगळं सत्य सांगेल का? अवनीला घर सोडून जायला सांगेल का? अवनीची स्वप्न राजा कशी पूर्ण करणार? हे सगळं पाहणं खूप मजेशीर आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा बाई तुझा आशीर्वाद ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.